कवटेकर मॅडमने सांगितलं आणि मला माझे जुने दिवस आठवले. तर मी शाळेत पहिला यायचो. माझ्या घरची परिस्थिती एकदम गरिबीची मॅडम. एकच ड्रेस असायचा माझा आणि डबा घेऊन यायचो आम्ही. मग आमच्या बरोबर एक थोडीफार जी मुली होते त्यांच्या बरोबर मॅडम अशी जेवायलाच कोण बसायची नाही. त्यावेळेसचे सर बेलवडीचे, मला त्यांचं नाव आठवत नाही, त्या सरांना ते समजले आणि ते सर माझ्या बरोबर जेवण करायला बसले. मग खरं तर तुमचं मॅडम किंवा सगळ्या स्टाफचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही मुलांना एवढे संस्कारी बनवलं की एका मुलाचा डबा राहिलाय म्हणल्यावर सगळ्यांनी त्याला एक एक घास आणून दिला. आजच्या या निरोप समारंभाच्या निमित्तानं इथं आलो. मी सुद्धा ह्या शाळेचा माजी विद्यार्थीच आहे. अजून मी स्वतःला विद्यार्थी समजतो. तुम्हाला लाल बहादूर शास्त्री माहिती आहेत का? कोण होते ते? बरोबर आहे दर्शन, सांग. लाल बहादूर शास्त्री, दुसरे पंतप्रधान. त्यांच्या संदर्भात माझ्या कालच एक गोष्ट सर वाचण्यात आली. शिक्षकांनी सांगितले की उद्या येताना सगळ्यांनी शाळेत पुस्तकं घेऊन यायची. लाल बहादूर शास्त्रींच्या वडिलांचं निधन त्यांच्या वडील वयाचे दुसऱ्या का तिसऱ्या वर्षीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. निधनाच्या अगोदर सुद्धा लाल बहादूर शास्त्रींची परिस्थिती एकदम गरिबीची होती सर. आणि शिक्षकांनी सांगितले की उद्या येताना तुला पुस्तक घेऊन यायचंय. असे 1-2 दिवस गेले, 3 दिवस गेले, पण त्यांची परिस्थितीच नव्हती की आपण पुस्तक घेतले पाहिजे. एक दिवस सरांनी त्याला उभं केलं आणि सांगितलं की उद्या जर तू पुस्तक घेऊन आला नाहीस तर मी तुला वर्गात बसू देणार नाही. लाल बहादूर शास्त्रींना काळजी लागली. आता काय करायचं? आपल्या वर्गातल्या एका मित्राकडे, ज्याच्याकडे पुस्तक आहे, त्याच्याकडे गेले आणि म्हटले की मला आज रात्रभर पुस्तक दे. ते पुस्तक त्यांनी घेतलं आणि घराच्या समोर असलेल्या डाबावर, लाईट नव्हतीच घरी, रात्रभर बसून ते पुस्तक आहे तसं लिहून काढलं. लिहून काढल्यानंतर त्याचं पुस्तक होतं, त्या मित्राचं पुस्तक त्यांनी दिलं. दुसऱ्या दिवशी वर्गात सरांनी विचारलं सगळ्यांना की पुस्तक कुणी आणले का? ज्याने आणले नाही त्यांनी उभा राहावं. लाल बहादूर शास्त्री उभा राहिले. उभा राहिल्यानंतर सर रागानेच त्याच्याजवळ गेले आणि म्हणले की तुला सांगितलेलं का नाही, आज जर पुस्तक नाही आणलेस तर तू वर्गात बसायचं नाही. लाल बहादूर शास्त्री म्हणजे सर मी जे सांगतोय तेवढं फक्त 2 मिनिटं ऐका. सर म्हणजे मला अजिबात काय ऐकायचं नाही तुझं, असं म्हटले. आणि लाल बहादूर शास्त्रींनी त्यांच्याजवळ अशी वही उघडून दाखवली. वही उघडून दाखवली तर जसं पुस्तकात अक्षर आहे जवळपास तसंच अक्षर त्याच्यात कॉपी केले होते हायस. आणि लाल बहादूर शास्त्री म्हणजे की पुस्तक विकत घ्यायची काही माझी परिस्थिती नाही. सरांचं सुद्धा त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं. लाल बहादूर शास्त्रींच्या पाठीवर त्यांनी थाप मारली आणि बघा, 1 लाख मोलाचे शब्द, 1 लाख मोलाचा आशीर्वाद सरांनी दिला की तू एक दिवस एक महान व्यक्तिमत्व म्हणून भारत देशात घडची. आणि ते आपल्या भारताचे पंतप्रधान झाले. तुम्ही इथं उपस्थित असणारे सर्वच, ज्यांचा निरोप समारंभ आहे ते पण, आज तुम्ही निरोप घेऊन चाललायच, पण आपल्या शिक्षकांनी सांगितलेले किंवा आपल्या पालकांनी आपल्यावर एवढा विश्वास दाखवला, गावातल्या लोकांनी विश्वास दाखवला, ह्या सगळ्यांचा विचार करता तुम्ही भविष्यात चांगली व्यक्तिमत्व घडणार आहातच. मॅडमनी जसं सांगितलं किंवा सरांनी सांगितलं की तुम्ही चांगलं केलं तर लोक कौतुक करतात, पण लोक फक्त तुमच्या एका चुकीची वाट पाहत असतात. आता ज्या क्षेत्रात मी काम करतो, सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात ज्या क्षेत्रात मी काम करतोय, ह्याच शाळेत शिकून सर मी डिप्लोमा इंजिनियर झालो, त्याच शाळेत शिकून मी डिग्रीचा इंजिनियर झालो,
आमच्या वेळेस मराठी मीडियम होतं. काय सुद्धा मला एक वर्षभर फक्त 11वी-12वीला अडचण आली असेल इंग्लिशला फक्त, नाहीतर परत मला भविष्यात कधीच अडचण आली नाही. का तर पाया इथला मजबूत झाला होता, त्यामुळे मला कधीच अडचण आली. माझी एक तुम्हाला विनंती राहील की तुम्ही एखादं चांगलं काम केल्यानंतर जसं तुम्हाला आनंद होतो, तुम्ही खुश होता, तुमचं मन प्रसन्न होतं, तुम्हाला कौतुक वाटतं, जसं आपण कौतुक पचवतो तसं आपल्या हातून एखादी चूक झाल्यानंतर, कुणी टीका केल्यानंतर, कुणी द्वेष केल्यानंतर, कुणी विरोध केल्यानंतर तो विरोध सुद्धा तुम्हाला पचवता आला पाहिजे. जो टीका आणि विरोध, मुलांनो, तुमच्या आयुष्यात चुका होणार, आमच्या आयुष्यात चुका होणार, आयुष्यभर प्रत्येकाच्या आयुष्यात चुका होणारच. चुका कोणाच्या होतात? जो काहीतरी आयुष्यात करायचा प्रयत्न करतो त्याच्या हातूनच चुका होतात. ज्याला आयुष्यात परफेक्ट व्हायचं आहे, ज्याला आयुष्यात चांगलं काहीतरी करायचं आहे, त्याला दररोज त्या गोष्टीचा सराव हा करावाच लागतो. सराव करणारा माणूसच चुकतो. जो आपली टीका, जो आपला विरोध पचवतो, जो आपला कौतुक पचवतो, तोच आयुष्यात चांगली वाटचाल करू शकतो. मी तुम्हाला आपल्या तुर्ची गावाच्या वतीनं अशी शुभेच्छा देतो की आयुष्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हावं, अशीच मी आपलं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. तुमचा संदेश निश्चितपणाने हे विद्यार्थी पाळतील अशी मी ग्वाही देतो. आणि या बाल चिमुकल्यांनी वर्गणी काढून आपल्या शाळेसाठी काही भेटवस्तू आणलेली आहे, ती या ठिकाणी भेटवस्तू प्रदान करण्याचा सोहळा संपन्न व्हावा अशी मी वर्ग शिक्षक दाके मॅडमना विनंती करतोय. आपण ते घेऊन यावं. बारकाईने शाळेला काय कमी आहे ते काही 2-3 मुलांनी आमच्या पुढे या ठिकाणी सांगितलं आणि त्यांच्या त्या सूचनेचा आम्ही आदर करून शाळेत ऑफिसमध्ये जे लाकडी टेबल आहे त्या लाकडी टेबलवरचं टेबल क्लॉथ खराब झालं होतं पूर्वीचं, ते काही विद्यार्थ्यांनी सांगितलं हे आणूया. त्या अनुषंगाने आम्ही ते टेबल क्लॉथ या ठिकाणी 630 रुपयाचं या बॅच कडून आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे. संजय ढेबे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर यांचं या ठिकाणी स्वागत सरपंचांनाच मी विनंती करतोय की गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत त्यांनी करावं. या टेबल क्लॉथ सोबतच या विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती एक ग्लास सुद्धा द्यायचं मान्य केलेलं आहे, परंतु ती आज काय उपलब्ध झाली नाही. आम्ही 2 दिवसात ती ग्लास सुद्धा घेऊन तो सुद्धा सोहळा या ठिकाणी आम्ही संपन्न करू. तर या ठिकाणी उपस्थित असणारे ढेबे यांना मी विनंती करेन की आपण हे 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. जिल्हा प्राथमिक शाळा तुर्ची, तालुका तासगाव, जिल्हा सांगली या शाळेमधील आता जो या शाळेमध्ये शिक्षक स्टाफ आहे तो अतिशय चांगला स्टाफ आहे. यांनी मुलांच्या मध्ये सर्वांगीण विकासाबरोबर व्यक्तिमत्व विकास आणि त्यांचे संपूर्ण क्षेत्रामध्ये तो विद्यार्थी कसा प्रावीण्य मिळवेल याकडे त्या सर्व शिक्षकांचं लक्ष असतं. म्हणून मला असं वाटतं की आता आज जो आहे इयत्ता 4थीचा निरोप समारंभ, खरं तर आपल्या विद्यार्थ्यांना निरोप देता येत नाही, कारण हे विद्यार्थी आपल्याच गावचे आहेत. आता पुढच्या शालेय शिक्षणासाठी पुढील माध्यमिक जे शिक्षण आहे ते घेण्यासाठी ते पुढे जात आहे. पण नवीन काही आता 3री मधील विद्यार्थी 4थी मध्ये येतील आणि काही विद्यार्थी 1ली मध्ये येतील. सर्वच ह्याच्यामध्ये आपल्या या शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत पंडित पाटील सर, अतिशय त्यांचं वाखाणण्याजोगं काम आहे. कोणताही कार्यक्रम असेल त्याची पूर्ण जबाबदारी ते अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडतात. आणि या वर्षीचा जो वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम जो आहे तोही अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी पार पाडला. अगदी सगळ्या म्हणजे मी आजपर्यंत कार्यक्रम बघितले त्यामध्ये बऱ्यापैकी चांगला कार्यक्रम पार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याचबरोबर त्यांचे जे इतर स्टाफ आहेत ते स्टाफ त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत करतात, प्रत्येक कामामध्ये अग्रेसर आहेत. असा शिक्षक स्टाफ आपल्या या तुर्ची
जिल्हा परिषद शाळेला लाभलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जे आता चौथीला आलेले आहेत, जे पहिलीला आले त्या सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते प्रयत्नशील राहतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. तर भेटवस्तू सुद्धा या ठिकाणी प्रदान कराव्यात. आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी काही भेटवस्तू आणलेली आहे, त्याचं त्यांनी स्वीकार विनंती करतो. खोला किती काय बघू दे. अरे वा, छान. विद्यार्थिनी